आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पूरग्रस्तांसाठीच्या मदतीची। पूरग्रस्तांना 2,25,000 कोटींची मदत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। तर राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली आणि त्यात हा महत्त्वाचा निर्णय। सध्या राज्यातील अनेक जिल्हे पूरबाधित झालेले आहे आणि या पुरामुळे शेतकऱ्यांचं सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे। त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। हे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, आपण पाहतोय राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पावसाने थैमान घातलेलं आहे, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आज पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा हा महत्त्वाचा निर्णय। प्रणिता, फक्त मी एक बदल करू इच्छितो। मंत्रिमंडळ बैठक ही अजून सुरू आहे आणि सध्या जी पूर परिस्थिती या ठिकाणी ओढवलेली आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, याच्यावर अजून निर्णय जो आहे तो समोर आलेला नाही आहे। पण मात्र 1339 कोटी रुपये जे आहे, इतकी मोठी रक्कम ही शेतकऱ्यांसाठी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। जून 2025 ते ऑगस्ट 2025 मध्ये जी पूर परिस्थिती ओढवलेली होती त्यासाठीची ही मोठी रक्कम महाराष्ट्र शासनाकडनं, महायुती सरकारकडनं जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी शेतकरी ज्यांचं मागील 2 महिन्यांमध्ये नुकसान झालं होतं त्यांना आता नुकसान भरपाई जी आहे ती मिळणार आहे। आता जो मागील 10 ते 15 दिवसांपासून जी पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी झालेली आहे, ज्याच्यावर ओला दुष्काळ देखील जाहीर होऊ शकतो, याबद्दल अद्याप जी आहे कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे आणि त्याबद्दलची देखील मदत जी आहे ती जाहीर होणार आहे। आणि अर्थातच महाराष्ट्रातले सर्व जे मंत्री आहेत, संपूर्ण कॅबिनेट मंत्री आहेत, ते देखील आता पाहणी दौऱ्यासाठी जाणार आहेत, आढावा घेणार आहेत आणि लवकरात लवकर पंचनामे व्हावेत यासाठी आदेश जो आहे तो देखील लवकरच काढण्यात येणार आहे। आज साप्ताहिक कॅबिनेट बैठक सुरू आहे। पण मात्र एक महत्त्वाची गोष्ट की जून 2025 ते ऑगस्ट 2025 पर्यंत जे नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यासाठी 1339 कोटी इतकी मोठी रक्कम जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। प्रणिता जी, शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।